नागपूर ग्रामीण पोलिसांच्या एका आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे रस्ते अपघातांना आळा घालण्यात मोठं यश येत आहे। मार्च 2024 पासून लागू केलेल्या झिरो फॅटॅलिटी डिस्ट्रिक्ट कार्यक्रमाअंतर्गत रस्ते अपघात आणि मृत्यूंच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे। रस्ते अपघात आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी करण्याच्या मुख्य उद्देशानं नागपूर ग्रामीण पोलिसांनी सेव्ह लाईफ फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेसोबत संयुक्तपणे मोहीम सुरू केली होती। नागपूर ग्रामीण पोलीस आणि सेव्ह लाईफ फाउंडेशनच्या संयुक्त प्रयत्नामुळे नागपूर ग्रामीण भाग आता रस्ते सुरक्षेच्या क्षेत्रासाठी एक उदाहरण बनला आहे। मार्च 2024 मध्ये सुरू झालेल्या झिरो फॅटॅलिटी डिस्ट्रिक्ट कार्यक्रमाचा परिणाम आता स्पष्टपणे दिसून येतोय। जानेवारी ते एप्रिल 2025 पर्यंतच्या आकडेवारीनुसार रस्ते अपघातांमध्ये 9% घट झाली असून रस्ते मृत्यू दरात 10% घट झाली आहे। नागपूर ग्रामीण पोलिसांनी अपघात प्रवण ठिकाणे ओळखण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर सखोल अभ्यास केला। या अभ्यासात हवामान, वेळ आणि रस्त्यावर उपस्थित असलेला धोका यासारख्या अनेक घटकांचं विश्लेषण करण्यात आलं। या डेटा आधारित मूल्यांकनाने अपघात रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। नागपूर ग्रामीण पोलीस दलाच्या या सेव्ह लाईफ फाउंडेशनच्या द्वारे जो आपण रोड ॲक्सिडेंट प्रिव्हेन्शनमध्ये जे काम केलं याची दखल मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज या मंत्रालयाने घेतली आणि त्या ठिकाणी आत्ता परवा कालच ना 1 तारखेला मोठा सेमिनार पार पडला आणि त्याच्यामध्ये एस पीनं त्या ठिकाणी बोलावून ही संकल्पना काय आहे, काय करायला पाहिजे, तुम्हाला तो फोटो दिसत असेल की या सेव्ह लाईफ फाउंडेशनच्या माध्यमातून हा जो गौरव आहे तो त्या दिल्लीच्या किंवा राष्ट्रीय स्तरावर सुद्धा झालेला आहे हे मला आवर्जून सांगायचं आहे। आणि नागपूर ग्रामीण जिल्ह्याची निवड या निमित्तानं एक मॉडेल युनिट म्हणून मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स आणि रोड ट्रान्सपोर्ट या मंत्रालयामार्फत करण्यात आलेली आहे। केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयानेही नागपूर ग्रामीण पोलिसांच्या या प्रयत्नाचं कौतुक केलंय। इतर जिल्ह्यातही हा मॉडेल स्वीकारण्याचा सल्ला दिलाय। हा उपक्रम केवळ रस्ता सुरक्षेला प्रोत्साहन देत नाही तर जीव वाचवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतोय।